गणेश विसर्जन मिरवणुकीत आमदार सतेज पाटील यांनी भाजपच्या मंडपाला भेट दिली. मात्र माजी नगरसेवक सत्यजित कदम यांचे मंडप टाळल्यामुळे चर्चेला उधाण आले. नंतर त्यांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांना भेटून आरोग्याची चौकशी केली. कोल्हापूरमध्ये गणेश विसर्जनादरम्यान चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत 150हून अधिक मोबाईल, 15 तोळे दागिने आणि 7 दुचाकी चोरी केल्या. पोलीस ठाण्यात तक्रारीसाठी रांगा लागल्या असून चोरीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. रविवारी मध्यरात्री 3 तास 29 मिनिटे खग्रास चंद्रग्रहण झालं. लालसर तांबूस ब्लड मून पाहण्यासाठी खगोल अभ्यासक आणि विज्ञान प्रेमींनी उत्सुकता दाखवली. 2025 मधील हे दुसरं व अंतिम पूर्ण चंद्रग्रहण असून पुढचे 2026 मध्ये होणार आहे. मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण केले. त्यानंतर राज्य सरकारने हैदराबाद गॅजेटला मान्यता दिली. 8 मागण्यांपैकी 6 मागण्या मान्य झाल्या. आता 1881च्या कोल्हापूर गॅझेटवरील चर्चा जोरात आहे, ज्यात मराठा आणि कुणबी एकच असल्याचा उल्लेख आहे. सापोरी तालुका राधानगरी येथील करण कृष्णात गायकवाड वय वर्ष 14 यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. गणेशोत्सवात सक्रिय असलेल्या तरुणाच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गंगापूर गावात गणपती विसर्जनात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी लाडक्या आमदारावर ठेका धरला, ज्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह द्विगुणित झाला. सोहळ्यात जय हिंद कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्यांनी ही उत्साही झलक पाहिली. कोल्हापूर शहरातील फिरंगाई तालीम मंडळाची गणपती विसर्जन मिरवणूक भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. यावेळी छत्रपती मालोजीराजेंसह शिवसेना व काँग्रेस नेते, पोलीस अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. बिग बॉस 19च्या घरात बसीर अलीने गॅस रात्रभर चालू असल्याचं लक्षात आणलं. निष्काळजीपणामुळे घरातील सदस्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. काहींनी माफी मागितली तर काहींनी दुर्लक्ष केले. आता सलमान खान काय कारवाई करतोय याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी 70 वर्ष पूर्ण झाल्याने राजीनामा दिलाय. उपाध्यक्ष राजीव शुक्ला कार्यवाहक अध्यक्षपदी आहेत. वार्षिक सर्वसाधारण सभा व निवडणूक 28 सप्टेंबरला होणार असून माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे किंवा सचिन तेंडुलकर अध्यक्षपदी येण्याची शक्यता चर्चेत आहे. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.